प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज प्रियाने चैतन्याचा गेम केलाच बाबा. मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर होईल चैतन्याचा गेम, पण मला हे अपेक्षित होतंच. आता हा अद्वैत आलाय, अर्जुन सोबत अद्वैत राहणार आहे आता इथून पुढे. अद्वैतला अर्जुनने सगळं काही सांगितलंय की माझं प्रेम फक्त सायलीवर आहे आणि कला या सायलीकडे गेली आहे. आता या प्रियाच्या मेहंदीमध्ये त्यांनी शेण वगैरे कालवलंय जेणेकरून प्रियाची मेहंदी रंगणारच नाहीये. हा प्रोमो तर तुम्ही टेलिव्हिजनवर बघतायत, खूप गाजतोय बघा. आता प्रेक्षकांनो, सुरुवातीपासून काय घडलंय आणि काय झालंय प्रेक्षकांनो, जे जे वाक्य आपण बोलतो ना त्यातली बरीचशी तंतोतंत वाक्य मालिकेमध्ये आली आहेत. म्हणजे माझे आणि टीटीएमचे टीमचे विचार किती छान जुळतात ना, ते बघत राहा. मी सांगते तुम्हाला काय काय झालंय. आता सुरुवातीला बघा, कुसुम म्हणते तू कशाला गेलीस सुभेदारांच्या घरी, ते तुला घरात घेणार नव्हते तरी तू कशाला गेलीस. सायली म्हणते अगं कुसुमताई, बाकी कोणी नाही पण निदान आई तरी माझी बाजू मला मांडू देतील असं मला वाटलं होतं ग. अगं त्यांचं खूप प्रेम आहे ग माझ्यावर. कुसुम खूप सुरेख वाक्य बोलते. ती म्हणते सायली, अगं ज्याचं प्रेम टोकाचं असतं ना त्याचा रागही टोकाचा असतो, हे तुझ्या सासूने सुद्धा सिद्ध केलंय. आता तू पुढे काय करणार आहेस सायली. सायली म्हणते कुसुमताई, खरं तर मला हे सगळं ह्यांच्याशी समोरासमोर जाऊन बोलायचं होतं, पण आता नाईलाजास्तव मला यांना फोन करावाच लागणार आहे. आता सायलीने तिचा मोबाईल घेतलाय आणि अर्जुनला कॉल लावलाय, पण आता अर्जुन बिचारा सध्या गम मध्ये, त्याला आले टेन्शन, त्यामुळे त्याने फोन सायलेंटवर केलेला असतो. इकडनं सायली त्याला फोन लावते, तिकडनं अर्जुन बिचारा खिडकीमध्ये असा बसलेला आहे टेन्शनमध्ये. त्याला सायलीची आठवण येते आणि तो आता म्हणजे खूपच निराश झालेला आहे. त्याला पुढे काही सुचत नाहीये प्रेक्षकांनो, आता पुढे काय करावं. आणि या प्रियाचं लग्न आणि त्याचं लग्न तो टाळू शकत नाहीये हे त्याला दिसतंय. आता तो त्याच्या घरच्यांच्या वचनात बांधला गेलाय. ऍक्च्युली ना त्यांनी ट्रॅक खूप छान रंगवला. आता इथे ना प्रेक्षकांनो तुम्हाला सगळ्या मागच्या आठवणी दिसणार आहेत, म्हणून जरा 2 मिनिटं घेऊन बोल. अर्जुनला आतापर्यंत झालेलं सगळं आठवते आणि प्रत्येक वेळेला ते एपिसोड बराच असाच घालवतात, पण तरीही ट्रॅक त्यांनी मस्त लावला यात शंका नाही. सायली त्यांनी पॉझिटिव्ह झालेली दाखवली आणि एवढा एवढा थरार रंगवणार आहेत ते पुढे प्रेक्षकांनो की अर्जुन आणि सायलीचा कॉन्टॅक्ट तुटलाय, चैतन्याचा आणि अर्जुनचा पण कॉन्टॅक्ट तुटलाय, तरी सुद्धा सायली अर्जुनशी लग्न करते. बहुत बडा ट्विस्ट है प्रेक्षकांनो कहाणी में, बहुत बडा. काय काय झालंय ना ते पूर्ण ऐका. आता अर्जुन हताश झालाय, निराश झालाय, त्याला सायलीचं प्रेम आठवतंय, पण आता ते प्रेम त्याला मिळणार नाहीये, यामुळे तो टेन्शन मध्ये आहे. कुसुम विचारतीये अगं लागला का ग फोन, काय झालं. सायली म्हणते नाही ना, अर्जुन सर फोनच उचलत नाहीये. कारण अर्जुन सायलीची आठवण काढत तिथेच बसलाय रडत आणि फोन पण समोरच आहे बरं का. सायलेंटवर असल्यामुळे तो काही फोन उचले ना. सायली बिचारी आता कंटाळलीये आणि वैतागलीये, का उचलत नसतील फोन. अर्जुनला कुठेतरी वाटतंय प्रेक्षकांनो की मी सायलीच्या प्रेमाला न्याय देऊ शकत नाहीये, पण आता इकडे बघा प्रियाने कसा गेम केलाय, सुरुवात कशी झाली बघा. आता हे सगळे आमंत्रण निमंत्रणाची लिस्ट करताय पूर्णाजी, कल्पनाताई आणि प्रिया पण तिथेच. कल्पनाताई सांगत असतात की अहो पूर्णाई, अहो उद्या न विमल सगळं बघणार आहे बरं का, मेहंदीचं डेकोरेशन वगैरे सगळं अश्विन बघणार आहे आणि याद्या करतायत त्या पाहुण्यांच्या. मग पूर्णाजी म्हणतात बरं झालं बाई, सगळं करा व्यवस्थित, तू उगाचच घाबरत होती कल्पना, कसं होईल कसं होईल, बघ बरं आता सगळं झालं की नाही व्यवस्थित. हे किती आनंदाने तयारी करताय प्रेक्षकांनो लग्नाची, हे सगळे तोंडावर आपटणार आहेत. आता प्रिया हटकून तिथे तोंड पाडून बसली आहे बरं. अस्मिता म्हणत असते अगं तन्वी, आपण तुझ्या हातावर कोपऱ्यापर्यंत मेहंदी काढू, नवरीची मेहंदी स्पेशल असते ना, पण तरीही तोंड पाडते. मग कल्पनाताई म्हणतात काय ग तन्वी, अगं काय झालं, अगं असा का तुझा मूड चेंज झालाय. मग लगेच पूर्णाजी म्हणतात का ग तन्वी, अर्जुन काही बोलला का तुला. मग आता प्रिया बघा कशी बोलते. प्रिया म्हणते नाही ग पूर्णाजी, अर्जुन काही बोलायला, तो एकट्यात भेटायला तर हवा ना. बरं प्रेक्षकांनो, इथे मला एक प्रश्न पडला, या सुभेदारांना असं वाटत नाही का की प्रियाने तिच्या घरी चाललं जावं म्हणून. म्हणजे प्रिया तिच्या घरून सुद्धा लग्नाची तयारी करू शकते ना. बाई बाई, प्रतिमात्याचा खर्च वाचतोय, हेच फार मोठी गोष्ट आहे. असो. आता प्रिया म्हणते अगं पूर्णाजी, अर्जुन सतत बॉडीगार्ड घेऊन फिरत असतो ग. पूर्णाजी म्हणतात का ग, असं काय, म्हणजे काय बोलतेस तू. मग प्रिया म्हणते अगं पूर्णाजी, अर्जुन आणि चैतन्याची मैत्री खूप गोड आहे ग, पण सायली आणि चैतन्याची मैत्री पण तितकीच चांगली आहे ना. अर्जुन स्वखुशीने या लग्नाला तयार झालाय, हे बहुतेक चैतन्याला आवडलेलं दिसत नाहीये. आता कशी त्यांचं माइंड चेंज करते बघा. अस्मिता म्हणते का ग, चैतन्य काही बोलला का तुला. मग प्रिया म्हणते नाही ग, तसं काही नाही बोललाय तो मला, पण आडून आडून न तो सतत अर्जुनला सांगत असतो की सायलीच त्याच्यासाठी खूप योग्य आहे म्हणून. कल्पनाताई म्हणतात अगं नाही ग तन्वी, अगं असं नाही करणार चैतन्य.
मग प्रिया म्हणते अगं हो मामी करतोय तो असंच. आता कल्पनाताईंना जरा शॉक बसलाय बरं का. मग लगेच प्रिया म्हणते अगं मामी म्हणूनच आपला अर्जुन ना सतत तोंड पाडून बसलेला असतो बघ. अगं मामी अर्जुनला ना त्याचा भूतकाळ पूर्णपणे विसरायचा आहे, पण चैतन्य तो त्याला असं करूच देत नाहीये बघ. आता प्रेक्षकांनो खरंच सांगा मला, आता हे सुभेदार खरं डोक्यावर पडलेत का? म्हणजे यांनी ना यांची अगदी जी चांगली बुद्धी आहे ना ती सगळी बाजूला ठेवली असं म्हणायला हरकत नाहीये. जसं ही प्रिया बोलते अगदी तसंच वागतायत हे. त्यांनी हे पूर्ण ट्रॅक मध्ये लावलंय. पण प्रेक्षकांनो यांना यांच्या या वागण्याची शिक्षा नक्की मिळणार आहे. पण बघत राहा पुढे काय झालं. आता या प्रियाने यांना कन्व्हिन्स केलं बरं का. मग पूर्णाजी म्हणतात नाही नाही चैतन्य असं करत असेल तर मला त्याच्याशी बोलावं लागेल बाई. चैतन्याचं वागणं काही अजिबात बरोबर नाहीये बघ कल्पना. मग आता लगेच प्रिया म्हणते अगं पूर्णाजी एवढंच नाही, मला तर वाटतंय तो सायली आणि अर्जुनच्या चोरून भेटी सुद्धा घडवून आणत असेल. बघा प्रेक्षकांनो कशी मीठ मसाला लावून सांगते प्रिया. मग पुढे लगेच हे सगळे टेन्शन मध्ये येतात. अस्मिता म्हणते अरे पण अशाने अर्जुन त्या सायलीला कधीच विसरणार नाही. मग लगेच पूर्णाजी म्हणतात नाही 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 मी बोलते चैतन्याशी, त्याला खडसावते जरा. नाही नाही असं वागून चालणार नाही चैतन्याला. पण आता प्रिया लगेच म्हणते अगं पूर्णाजी असं करून चालणार नाही आपल्याला, याने काय होणार आहे. मला तर वाटतं की आता कल्पना तर हिच्याकडे बघायला लागतात बरं का. मग लगेच तोंड बारीक करते आणि म्हणते अगं पूर्णाजी मामी मला तर असं वाटायला लागलंय की आपण चैतन्याला आमच्या लग्नापासून थोडं दूर ठेवलं पाहिजे. आता पूर्णाजीला आणि अस्मिताला कल्पनाताईला आधी तर शॉक बसतो बरं का. म्हणजे आधी त्यांना हे पटत नाही. पूर्णाजी म्हणतात अगं अगं नाही नाही असं कसं ग, असं कसं त्याला लग्नातून दूर ठेवणार. प्रिया म्हणते अगं पूर्णाजी मला माहितीये चैतन्य तुमच्या मुलासारखाच आहे. पूर्णाजी म्हणतात अगं हो. मग प्रिया म्हणते अगं पूर्णाजी अर्जुनचं तर पान पण हलत नाही त्याच्याशिवाय. पण त्याच्यामुळे या लग्नात काही विघ्न आलं तर, म्हणजे सायलीला तो डायरेक्ट इथे घेऊन आला तर. पाहिलं का प्रेक्षकांनो या गोष्टीमुळे काय सिद्ध होतं की सुभेदारांचा स्वतःच्या पोरावरही विश्वास नाहीये. अरे अरे काय असतं ना प्रेक्षकांनो, कधी कधी असं असतं बरं का रिअल आयुष्यात पण. म्हणजे देवाने सगळं दिलेलं असतं पण कर्माने ते सगळं जातं. असं सुभेदारांचं झालंय. म्हणजे स्वतःचा मुलगा एवढा चांगला आहे हिऱ्यासारखा आहे, पण तरी यांना दुसऱ्यावर म्हणजे त्या परक्या तन्वीवर विश्वास आहे. मग कल्पनाताई म्हणतात नाही नाही असं होऊन चालणार नाही. पूर्णाई मला वाटतं तन्वी अगदी योग्यच बोलतीये. म्हणजे चैतन्यामुळे ती मुलगी जर का या घरात आली तर मग आपल्याला नंतर पश्चाताप होण्यापेक्षा म्हणजे आपण आत्ताच थोडंसं मन जड करू आणि निर्णय घेऊनच टाकू. प्रिया खुश होऊन जाते बरं का. आता पूर्णाजी म्हणतात अगं कल्पना पण असं कसं सांगणार आहे चैतन्याला आपण लग्नाला येऊ नको म्हणून. नाही बाई नाही मला काही चैतन्याशी बोलायला जमणार नाही बरं हे. लगेच प्रिया म्हणते मी सांगते ना हवं तर. पूर्णाजी तिच्याकडे बघतच राहतात. आता पुढे प्रिया म्हणते अगं पूर्णाजी हे बघ मला ना हे सांगायला जरा जडच जाणार आहे, पण आता मला सांग बरं हे लग्न आपल्याला जर निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल तर आपल्याला काहीतरी म्हणजे काळजावर तर दगड ठेवावाच लागेल ना आपल्याला. चैतन्याला हे सांगावंच लागेल पूर्णाजी. आता या तिघीच्या तिघी विचार करायला लागतात. तेव्हा प्रिया म्हणते चालेल ना तुला पूर्णाजी. आता पूर्णाजी कल्पनाताई तिघी एकमेकींकडे नुसत्या बघतात आणि पूर्णाजी प्रियाला नुसतं मानेने असं डोळ्याने होकार कळवतात. अरे बाप रे प्रेक्षकांनो, पण इथून पुढे ना जे काही झालंय ना ते भयंकर आहे. म्हणजे चैतन्याला ज्या पद्धतीने प्रियाने हाकललंय ना दिस इज टू मच. म्हणजे एकटा बिचारा चैतन्य त्या अर्जुनच्या पाठी सावलीसारखा होता प्रेक्षकांनो. आता त्या अर्जुनला एकटं पाडलंय प्रियाने. एवढंच नाही तिने भयंकर एक काहीतरी केलंय पुढे, ते तुम्हाला सांगते. आता सीन वाईज बघत राहा. इकडे सायली सारखी अर्जुनला फोन करते. तेवढ्यात चैतन्य आलाय सायलीच्या घरी. आता सायली म्हणते चैतन्य भाऊजी तुम्ही या ना या. आता चैतन्य घरात आलाय सायलीच्या. तेव्हा तो शॉक झालाय. आता आधी तर सायली बाहेर जाऊन बघते. तिला असं वाटतं कदाचित अर्जुनही आला असावा चैतन्य सोबत. ती विचारते चैतन्याला भाऊजी हे कुठे आहेत, हे नाही आलेत का. चैतन्य आता जरा शांत बसतो, काहीच बोलत नाही आणि म्हणतो थोड्या वेळाने बोलतो जरा काही सेकंदांनी आणि म्हणतो वहिनी मी एकटाच आलोय ग, म्हणजे अर्जुन नाही आलाय. मग ही कुसुम म्हणते अहो असं कसं. सायली तर केव्हाची त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. चैतन्य बिचारा शांतच बसला. कुसुम म्हणते आम्हाला वाटलं होतं तुम्ही घेऊन याल अर्जुनला, एकटेच का आलात तुम्ही. मग चैतन्य म्हणतो अगं वहिनी. आता त्याने ती ओढणी पुढे केली आहे सायलीच्या आणि ती ओढणी सायली बघतच राहते. आता चैतन्य म्हणतो वहिनी ही तुझी ओढणी परत करायला आलो होतो ग. चैतन्य पुढे म्हणतोय वहिनी अर्जुनने पूर्ण आशा सोडलीये ग.
आणि त्याने ही ओढणी परत केली आहे. तू आणि तो परत कधीच एकत्र येऊ शकणार नाही आणि ही ओढणी त्याची खूण आहे असं त्याला वाटतंय. सायलीला आधी तर थोडंसं वाईट वाटतं, पण आता ती त्या ओढणीवरून असा हात फिरवते. खरंच प्रेक्षकांनो, मी एवढी इन्स्पायर झाले ना सायलीच्या या वागण्यामुळे. खरंच पॉझिटिव्ह असावं ना तर असं. एवढ्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये सायली किती पॉझिटिव्ह विचार करतीये. सायलीने आता त्या ओढणीवर हात फिरवलाय आणि तिला अर्जुनचा चेहरा आठवलाय आणि तिचा निर्धार आणखीन पक्का झालाय. खूप सुरेख उत्तर दिलंय तिने चैतन्याला. सायलीला अर्जुनचा चेहरा आठवतो आणि ती गोड हसते आणि ती ओढणी पुन्हा एकदा तिच्या म्हणजे असं त्याच्यावरनं हात फिरवते ओढणीवर आणि म्हणते, भाऊजी यांना ना माझा एक निरोप द्या. चैतन्य म्हणतो, काय वहिनी? मग हळूच म्हणते सायली, भाऊजी यांना सांगा या ओढणीवर शोभून दिसेल असा एखादा मस्त कुर्ता घ्या, कारण आमच्या लग्नामध्ये त्यांना तोच कुर्ता घालायचा आणि त्यावर हीच ओढणी घ्यायची आहे. आता चैतन्याला समजेना ना, तो म्हणतो, म्हणजे काय म्हणतेस वहिनी? आता बघा प्रेक्षकांनो, इथे माझं वाक्य आलंय. आता कुसुम म्हणते, म्हणजे तिच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे. मग सायली त्याच्याकडे बघते, चैतन्य तिच्याकडे बघतोय कुसुमकडे. कुसुम म्हणते, तुमचं ते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे विसरा आता. आता आमची ही दिलवाली दुल्हन दूल्हा ले जाएगी. प्रेक्षकांनो, मी हे वाक्य परवाच थंबनेलला टाकलं होतं की येस येस येस, भारी वाटते मला. आता चैतन्य खुश होतो आणि म्हणतो, काय सांगताय काय वहिनी? सायली म्हणते, हो, यांना सांगा की ही ओढणी आणि ही ओढणी वाली त्यांचीच आहे. आता हे ऐकून खरं तर चैतन्याला टचकन डोळ्यात पाणी आलंय. सायली म्हणते, त्या घरामध्ये गृहप्रवेश करून मीच येणार चैतन्य भाऊजी. आता चैतन्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय हा प्रेक्षकांनो. वा, कॉन्फिडन्स असावा नसतं सायली सारखा प्रेक्षकांनो. आज तो सायली के लिए एक लाईक बनता है. आणि ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केलं ना, त्यांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो, कारण पुढे मज्जा येणारे मस्त धम्माल एपिसोड असणार आहेत पुढे. आता चैतन्य तर बिचारा आधी रडतो आणि त्याचे डोळे पुसतो आणि म्हणतो, वहिनी वहिनी, आत्ता कळालं मला, अर्जुनची आणि तुझी जोडी इतकी का परफेक्ट आहे. एक खचला ना तर दुसरा ठामपणे उभं राहतो. प्रेम प्रेम म्हणजे आणखीन काय असतं वहिनी? हेच तर असतं. आता चैतन्य खुश झालाय आणि ती ओढणी घेऊन तो पुन्हा अर्जुनकडे निघालाय, पण सायलीला म्हणतो, तुमच्या आहोंना मी तुमचा निरोप देईन हा. चैतन्य पण खुशामखुश झालाय प्रेक्षकांनो आणि आपण सगळे सुद्धा. पण आता बिचाऱ्याला पुढे रडायचंय. चैतन्य आता ती ओढणी घेतो आणि सायलीचा निरोप घेतो आणि म्हणतो, येतो वहिनी हा. आणि आता चैतन्य निघालाय बरं का प्रेक्षकांनो. सायली, कुसुम खूप खुश आहेत. त्यांना आणखीन मोटिवेट झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे प्रिया जेवढे जेवढे वार करते ना, त्या सगळ्या वारांचं सायलीने काय सुरेख उत्तर दिले प्रेक्षकांनो. प्रियाने जेव्हा आता चैतन्याचा गेम केला ना, त्यावरही सायलीने एक मस्त उपाय काढलाय. बघत राहा पुढे, थोडासा ही सीन स्किप करू नका. पुढे बघा काय झालंय. आता चैतन्य आलाय ती ओढणी घेऊन अर्जुनला निरोप द्यायला, पण आता ट्विस्ट जो आहे ना कहाणीमध्ये तो हाच आहे. अर्जुन पर्यंत सायलीचा निरोप पण पोहोचलेला नाहीये, पण त्यातच तर मजा आहे ना प्रेक्षकांनो. पुढे बघा काय झालं. चैतन्य अर्जुनच्या खोलीत जात असतो तेव्हा प्रिया त्याला हटकते आणि म्हणते, चैतन्य थांब जरा, कुठे निघालायस रे? आता प्रतापराव, पूर्णाची सगळे भामट्यासारखे पाहताय बरं का तिथे नुसते बसून. चैतन्य म्हणतो, कुठे? अर्जुनच्या खोलीत चाललोय मी. प्रिया बघा कशी विक्षिप्तासारखी बोलते आणि म्हणते, अर्जुन बिझी आता, तू नंतर भेट त्याला. आता चैतन्य तिथे जिन्यावर उभा आहे बरं का. तो वर बघतो आणि म्हणतो, बिझी? ए तन्वी, तो ज्या कामात बिझी आहे ना, ते काम आम्ही दोघं मिळून एकत्र करतो, कळलं का तुला? अश्विन पण भामट्यासारखा उभा आहे बरं प्रेक्षकांनो. यांना कोणालाही असं वाटत नाहीये की एकदा तरी प्रियाला अडवावं. आता पुढे बघा काय घडलंय. अरे तन्वी, तुला एवढं सांगतेय तर सध्या अर्जुनच्या रूम मध्ये जाऊ नकोस ना. कल्पना त्यांचं हे उत्तर ऐकून चैतन्य सरप्राईज झालाय. तो म्हणतो, काय बोललीस मामी तू? आता या मान खाली घालून घेतात बरं का कल्पनाताई. प्रतापराव मान खाली घालतात, अश्विन मान खाली घालतो. आता प्रिया म्हणते की हे बघ चैतन्य, आत एक आणि बाहेर एक असं काही मला वागता येत नाही, त्यामुळे मी ना जरा स्पष्टच बोलते बरं का तुझ्याशी. काय आहे ना चैतन्य, वेळ जरा कमी आहे, त्यामुळे लग्नाची जी काही फंक्शन आहेत ना ती फक्त आणि फक्त घरातल्या माणसांसोबत साजरी करायची असं आम्ही ठरवलंय. म्हणजे हिने एकाच शब्दात चैतन्याला पर्क केलं बरं का प्रेक्षकांनो. आणि सुभेदार एक शब्द सुद्धा बोललेले नाहीयेत. आणि कल्पनाताई तर मान खाली घालून घेतात. चैतन्य सगळ्यांकडे बघतोय, प्रतापरावांकडे, अश्विनकडे, पूर्णाजीकडे. पूर्णाजी पण मान खाली घालतात. आता प्रिया पुढे म्हणते,
त्यामुळे ना पुढचे 2-3 दिवस तू घरापासून दूर राहिलास ना तर आम्हाला जरा ते सोयीचं जाणार आहे. अरे बाप रे प्रेक्षकांनो, चैतन्यावरती आभाळ कोसळलंय. त्याला इतकं नवल वाटते की प्रिया असं बोलूच कशी शकते आणि त्यावर हे सगळे काहीच बोलत नाहीये. प्रिया म्हणते, हे बघ चैतन्य, मला ना म्हणजे आम्हा सगळ्यांनाच लग्न घाईघाईने करावं लागतंय, कारण आम्हाला अर्जुनला असं दुःखात बघायचं नाहीये. अर्जुनला आम्हाला या अवस्थेतनं बाहेर काढायचंय. आता चैतन्य पूर्णाजीकडेच बघतोय प्रेक्षकांनो. पूर्णाजी भामट्यासारख्या मान खाली घालून घेत आहेत. आता प्रिया पुढे म्हणते, चैतन्य तू जर सतत त्याच्या जवळ असलास ना तर त्याला ना सतत जुन्या गोष्टी आठवत राहतील आणि तो खूप डिस्टर्ब होईल बघ. आता चैतन्याला कळतच नाहीये काय उत्तर द्यावं. प्रिया चैतन्याला म्हणते, तू जरा अर्जुनपासून दूर राहिलास ना तर बरं होईल. आता तो चैतन्य पिवळा पांढरा पडला ना बिचारा. तो म्हणतो, पूर्णाजी, मावशी, काका, काय रे अश्विन. आता हे सगळे भामट्यासारखे नुसते मान खाली घालून उभे, ते काहीच बोलत नाहीये. चैतन्य म्हणत असतो, तुम्हाला यावर काहीच बोलायचं नाहीये. पण नाही बाबा, कोणी काहीच बोलत नाही, सगळे चिडीत चूप. अरे बाप रे प्रेक्षकांनो, आता तर असं वाटायला लागलंय मला प्रियाने काहीतरी जादूटोणा केलेला दिसतोय सुभेदारांवरती. तिचा काही भरोसा नाहीये, कारण एवढी बुद्धी बाजूला ठेवून कोणी वागूच शकत नाही. आपण इथल्या मालिकेतल्या पात्रांबद्दल बोलतोय, बाकी पर्सनली इथे बोलायचा कोणाला काही उद्देश नाहीये. प्रिया चैतन्याला म्हणते, हे सगळे काय बोलणार, आम्ही सगळ्यांनी मिळूनच निर्णय घेतलाय ना की तू घरापासून दूर राहिलास तर जरा बरं होईल. आता चैतन्याला टचकन डोळ्यात पाणी आलंय प्रेक्षकांनो. अरे साहजिक आहे ना, वाईट वाटतं ना. ज्यांना आपण आपलं समजतो ते लोक जेव्हा असे पाठीत सुरा खुपसतात ना तेव्हा फार वाईट वाटतं बाबा. आता सगळे जण चिडीत चूप आणि अश्विन तर काहीच नजरेला नजर पण देत नाहीये. सगळे नुसते मान खाली घालून उभे आहेत. आता चैतन्य या सगळ्यांकडे बघतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं प्रेक्षकांनो. आणि काय छान दाखवलाय हा सीन. आता चैतन्य पुन्हा म्हणतो की मी फक्त 2 मिनिटं अर्जुनला जाऊन भेटून येतो, पण प्रिया ते पण भेटू देत नाही. आता भस्कन त्याच्या समोर जाते बरं का, आणि तो जिन्यावर उभा आहे ना तर ही त्याच्यापेक्षा वरच्या पायरीवर जाऊन उभी राहते आणि म्हणते, थांब रे चैतन्य, तुला म्हणाले ना मी की आता तो बिझी आहे. हे बघ चैतन्य, अर्जुनला अजिबात वेळ नाहीये, त्यामुळे तू आता निघू शकतोस. आता असं म्हटल्यानंतर चैतन्य पुन्हा तिच्याकडे बघतच राहतो. चैतन्याला असं वाटत असेल ना प्रेक्षकांनो, एक कानाखाली लगावून द्यावी, पण नाही बाबा, कोणालाच असं करता येत नाही अशा सिच्युएशन मध्ये. प्रिया पुढे म्हणते, हो चैतन्य, मला कळतंय मला, तुला खूप वाईट वाटतंय ते. आणि चैतन्य, तुला खूप त्रास होत असेल ना, मला माहितीये, पण काय आहे ना, मी कोणाला असं त्रासात नाही बघू शकत. म्हणजे तुला जर हवं असेल तर तू मुहूर्ताच्या वेळेला अक्षता टाकायला ये ना आमच्या डोक्यावर. आता कशी बोलते बघा ना प्रिया प्रेक्षकांनो, पण सुभेदार एक शब्द पण बोलत नाहीये. आता अस्मिता नुसती हे करते तिथे. आता चैतन्य काहीच बोलत नाही. चैतन्य नुसता रागाने प्रियाकडे बघतोय आणि सुभेदारांकडे, पण काय बोलणार बिचारा, तो थोडीच त्यांच्या रक्ताचा आहे. आता बघा प्रेक्षकांनो, चैतन्याला रडायला येतंय, त्याचे डोळे लाल होऊन जातात. आता तो फक्त तिथनं माघारी फिरतो. ती ओढणी सुद्धा चैतन्याला अर्जुनकडे पोहोचवता नाही आली आहे प्रेक्षकांनो. आता तो आल्या पावली परत माघारी फिरलाय, पण आता तिथे 1 सेकंद तो या सगळ्यांकडे असा बघतो पाठमोरा आणि चुपचाप निघून जातो. पण सीन खूप छान रंगवलाय त्यांनी, बराच वेळ दाखवलाय हा सीन त्यांनी. चैतन्य आता निघून जातो. पूर्णाजी आणि कल्पना त्यांच्या डोळ्यात पाणी आहे, पण विमलला एवढा राग येतोय ना या सुभेदारांचा, तुम्हाला काय सांगू प्रेक्षकांनो. विमलला तर कळतच नाहीये की या सगळ्यांचे डोके फिरले की काय. आज खरंच तुम्हाला असं वाटेल प्रेक्षकांनो की सुभेदारांचं डोकं फिरलंय, अख्ख्या सुभेदारांचं. एवढं कसं कोणी कोणाच्या इन्फ्लुएन्स खाली येऊ शकतं, कमालच आहे बाई. पण आता बघा प्रेक्षकांनो, हा चैतन्य आता काहीच बोलत नाही आणि तसंच आल्या पावली परत चालला जातो. कल्पनाताई, पूर्णाजी, सगळ्यांना याची शिक्षा मिळणार आहे प्रेक्षकांनो. आपल्या माणसाला दूर केल्यावर काय त्रास होतो ना हे त्यांना कळेल लवकरच. प्रिया त्यांना खूप त्रास देणार आहे आणि खरं तर ना हे सगळे डिझर्व करतात हा त्रास, असं म्हणायला हरकत नाहीये. खरं तर असं बोलू नये, पण आपल्या माणसांसाठी किती किती हा परकेपणा. तर पुढे बघा, हा सीनच रंगवला त्यांनी, त्यामुळे थोडंसं बोलले मध्ये. आता पुढे बघा, प्रिया आणि अस्मिता दोघी एकमेकींना खुणवतात की झालं काम म्हणून. आता प्रियाने काय केलंय पुढे बघा, म्हणजे दिस इज टू मच. ही अगदी काय म्हणता येईल त्याला लिमिट झाली प्रेक्षकांनो. आता प्रिया कोणी नाहीये आणि अर्जुन बाथरूम मध्ये आहे याचा फायदा घेते आणि त्याच्या खोलीत शिरते. आणि एवढंच नाही तर खोलीत शिरून तिने चैतन्याचा नंबर ब्लॉक केलाय आणि कुसुमचा नंबर सुद्धा ब्लॉक करून टाकलाय, जेणेकरून अर्जुन पर्यंत यांचा कुठलाच कॉन्टॅक्ट पोहोचला नाही पाहिजे. आता हे त्यांनी सीन रंगवलाय. ती येते, इकडे तिकडे बघते अर्जुन आहे की नाही, मग अर्जुनचा फोन शोधते. पण एक सांगा मला प्रेक्षकांना, हिला अर्जुनच्या फोनचा कोड कसं काय मिळाला असेल. म्हणजे आजकाल असं कोणीच नाही जे आपलं फोन लॉक करून ठेवत नाही. हिला कसं काय बरं अर्जुनच्या फोनचा कोड कळाला, हे मला जरा सीन पचला नाही.
पण कदाचित ह्यांना असं दाखवायचं असेल की वाईटातून किती चांगलं होतं ते, या गोष्टीवर खरं तर मी कायमच पॉझिटिव्ह असते. पण बघूयात प्रेक्षकांनो, प्रिया एवढी प्लॅनिंग प्लॉटिंग करतीये तरी सुद्धा ती कशी तोंडावर पडते ते बघणं ना जास्ती इंटरेस्टिंग असणार आहे. आता सगळ्या प्रेक्षकांच्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या खूपच उंचावल्यात बरं का या मालिकेकडनं. कारण प्रिया एवढे प्रयत्न करतीये, काही झालं तरी अर्जुन आणि सायलीचं लग्न ती होऊच देणार नाहीये या मतावर ती पूर्णपणे ठाम आहे. त्यामुळे ती पूर्ण प्रयत्न करतीये आणि सायली तितकेच प्रयत्न करतीये अर्जुन पर्यंत पोहोचण्याचा. आता इथून पुढे एक जो कहाणी में ट्विस्ट आहे ना तो मला थोडंसं लक्षात आलाय, तो मी तुम्हाला उद्या सांगते. उद्या रविवारी मी तुम्हाला खास याचा व्हिडिओ सादर करेल, नक्की बघा वेळात वेळ काढून. आता प्रिया बघा तो नंबर ब्लॉक करते आणि म्हणते, प्रिया विचार करत असते की चैतन्य इतका सहजासहजी गप्प बसणार नाहीये, तो अर्जुनशी पुन्हा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करेल आणि सायलीची भेट घडवून देईल. आता मला काहीतरी करावं लागेल असं म्हणून ती सायली आणि म्हणजे त्या कुसुमचा नंबर आणि चैतन्याचा नंबर ब्लॉक करून टाकते. आता पुढे बघा काय घडलंय. आता ती म्हणते कशी, आता मजा येणार आहे सायली, आता तुझ्या नाकावर टिचून तुझ्या तोंडासमोर मी मेहंदी करते की नाही ते बघ. आता मी मेहंदीची तयारी सुरू करणार, तीही सायलीच्या तोंडावर, असं म्हणून ती आता पुन्हा खाली निघून गेली आहे. आता बघा प्रेक्षकांनो, चैतन्याने हे सगळं सायलीला फोन करून कळवलंय. सायली म्हणते, प्रियाची एवढी हिंमत, ती असं म्हणाली तुम्हाला, तिने लग्नाला यायला सुद्धा मनाई केली. मग चैतन्य म्हणतो, वहिनी अगं फक्त उपकार केल्यासारखी बोलली ग, लग्नाला अक्षदा टाकायला या म्हणून. सायली आता बिचारी डोळे बंद करून घेते. चैतन्य म्हणतो, वहिनी मला त्या प्रियाचं बोलायचं काहीच वाटलं नाही ग, अगं तिचं कोण मनावर घेत बसणार आहे. पण कल्पना मावशी, पूर्णाजी, त्यांनी सुद्धा तिच्या बोलण्याला साथ दिली ग. त्या सगळ्यांपैकी कुणीच काही बोललं नाही ग वहिनी, ते मला खूप लागलं ग. चैतन्य रडत असतो आता. आणि मग चैतन्य म्हणतो, त्यांना म्हणता येत नव्हतं का की चैतन्य आमचा मुलगा आहे आणि तो त्याच्या भावाच्या लग्नाला असणार म्हणजे असणारच, असं का बोलले नसतील सगळेजण. मग सायली म्हणते, चैतन्य भाऊजी टेन्शन नका घेऊ, कदाचित देवी आईच्या मनात हे तुम्ही नवऱ्या मुलाकडनं नाही तर नवरी मुलीकडनं या लग्नात सामील व्हावं. बघा प्रेक्षकांनो, सायली चैतन्याला कशी मोटिवेट करते, किती सुरेख ना. आता चैतन्य म्हणतो, म्हणजे काय म्हणतेस वहिनी तू. मग सायली कुसुमकडे बघून हसते आणि म्हणते, म्हणजे चैतन्य भाऊजी, अहो मी तुमची बहीण नाहीये का. मग चैतन्य स्माइल करतो तिकडनं. सायली म्हणते, अहो तुम्ही वधू पक्षाकडनं लग्नात या की, आणि इथे मला तुमची जास्ती गरज आहे. आता चैतन्य हसतो आणि म्हणतो, वहिनी या सिच्युएशन मध्ये एखाद्याला कसं हसवावं ना हे तुमच्याकडे बघून कळतं. मग आता हसतो आणि म्हणतो, येतो मी. त्याचे डोळे पण पुसतो तो. प्रेक्षकांनो, मस्त ना, मज्जा येणार आहे प्रेक्षकांनो पुढचा एपिसोड बघायला. खरंच मी हे सांगतेय कारण खूपच सुरेख ट्रॅक लावलाय त्यांनी. म्हणजे प्रिया पूर्ण प्रयत्न करतेय सायलीला हरवण्याचा आणि सायली तितकेच जोमाने प्रयत्न करतेय या अर्जुनच्या जवळ येण्याचा. म्हणजे सायलीचा निर्धार आणखीन पक्का होतोय. फोन ठेवल्यानंतर सायलीचा संताप झालाय प्रियामुळे. ती कुसुमला म्हणते, बघ कुसुमताई ऐकलंस ना. कुसुम म्हणते, हो ग, त्या प्रियामध्ये जरा पण माणुसकी नाहीये. आता सायली म्हणते, अगं कुसुमताई, दुसरी कुठली मुलगी असती ना हिच्या जागेवर तर मला वाईट वाटलं असतं की मी तिचं लग्न मोडते, पण ही प्रिया ना, हिची लायकीच नाहीये, माझ्या माणसांना त्रास देतीये ती. कुसुम म्हणते, तिला दुसरं येतं काय ग सायली. मग सायली म्हणते, आता तर हिच्यामुळे ना माझा विचार आणखीन पक्का झालाय. मी आता या प्रियाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीये. कुसुमताई, आता या सगळ्यामध्ये मला तुझी आणि चैतन्य भाऊजीची साथ हवी. कुसुम म्हणते, अगं हो ग, आम्ही तर आहोतच तुझ्या सोबत. मग सायली म्हणते, मग माझी प्रेमाची आणि हक्काची काही माणसं आहेत, त्यांना पण मी आता लग्नाला बोलावून घेणार आहे. आता कुसुम म्हणते, म्हणजे कोण ग सायली. आता सायली फक्त म्हणते, बघ तू, मी कोणाला बोलवते सांगतेस तुला. आता असं म्हणून तिने कोणाला तरी फोन लावला आणि हॅलो म्हणते. आणि हा भाग त्यांनी इथे संपवलाय. म्हणजे काय प्रेक्षकांनो, या सिच्युएशन मध्ये सुद्धा सायली सकारात्मक आहे आणि प्रियाच्या अशा वागण्यामुळे ती आणखीन मोटिवेट होतीये. खरं तर प्रेक्षकांनो, आपल्या खऱ्या आयुष्यात सुद्धा समोरच्याने किती प्रयत्न केले ना तरी आपण हरून जायचं नसतं. आपण आणखीन त्याला तोडीस तोड उत्तर द्यायचं असतं. म्हणजे मजा येते पुढचं युद्ध जिंकायला. तसंच सायलीचं झालंय. आता हॅलो म्हणल्यावर त्यांनी हा भाग इथे संपवलाय. आता पुढच्या भागात म्हणजे सोमवारी तुम्हाला बघायला मिळणार आहे की अर्जुन त्या अद्वैतला सांगतोय की माझं प्रेम फक्त सायलीवर आहे, पूर्णाजीच्या वचनाखातर मी लग्न करतोय, माझ्या मिसेस सायलींची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आता अद्वैत ते ऐकून म्हणतो, हे बघ मित्रा, मग तन्वी तुमच्या प्रेमाआड कधीच येणार नाही. आता अद्वैतनेही ठरवलंय की अर्जुन आणि सायलीला मदत करायची आणि कला तिकडे सायलीच्या मदतीला गेली आहे आणि तिला सांगतेय की चांदेकराने विशेष
सोय केली आहे त्या मेहंदीमध्ये शेण कालवायची. आता हे सगळं ऐकून या दोघी ठरवतात, ठरलं तर मग काहीही झालं तरी प्रियाचं लग्न अर्जुनशी झालंच नाही पाहिजे. ते लग्न फक्त आणि फक्त सायलीशीच होणार. तर प्रेक्षकांनो, तुम्ही तयार आहात ना सगळे या लग्नाचा सोहळा बघायला? तर मग चॅनल सबस्क्राईब करा, टीव्हीवर बघा. ठरलं तर मग खूप मजा येणार आहे तुम्हाला हे एपिसोड बघायला. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज विसरू नका प्लीज. तर बघूयात पुढे काय घडतंय. उद्या या मालिकेचा एक खास संडे स्पेशल असा मी प्रोमो म्हणजे एपिसोड टाकणार आहे, तो बघायलाही विसरू नका. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत